हा रात्रीचं कोण खाते काय बर्गर? काय करा काय करा भूगोल कशी करायचं? भूगोल चंचू पात्र आवाज असते की इंग्लिश मीडियम मराठी में इंग्लिश में शिकवतात इंग्लिश कोण घेतल्या? तर रात्रीचे वाजलेत 11:30 आणि मी चाललोय आमचे सर डॉक्टर सोमेश्वर गोलगिरे आणि श्रद्धा शेट्टी यांच्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट करायला. रात्री 12 नंतर एक बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. सरप्राईज बड्डे. चला बघूया. हा खुश खुश धुरंधर सगळी आपलीच माणसं आहेत काही. बरं चल बरं सांगतो तुझं काम आहे. ती रात्री बरोबर कंपनीची माणसं सगळी डिलिव्हरी देणार 12 7 सीटर गाडी 7 सीटर कोणालाच माहित नाही. नाही फुल सरप्राईज कोणालाच माहित नाही. नाही मॅडमला पण माहित नाही. मी काल सगळं फुल अँड फायनल केलं सगळं आणि अचानक डायरेक्ट कंपनीची माणसं इथे केली देणार आहेत आणि साधं सुद्धा नाही वर कापड बिपड मग डायरेक्ट शूट करायला पाहिजे तुला. त्यानंतर त्यांनी अचानक गाडी घेऊन त्यावेळी शूट करायला पाहिजे. दिस शुड बी द प्लॅन आहे. चला आम्ही म्हातारी माणसं वय झालं नाही. तुमच्या चेहऱ्यावर बघून तुम्ही 40 वाटताय. हा नाही आहे तुमच्यासाठी थांबल्यात. काढे की रात्रीचं 11:30 11:30 वाजता एक बर्गर खायला गेल्या. ही पण बर्गर खायल्या. रात्रीचं कोण खाते काय बर्गर? सरप्राईज बर्थडे नाही सेल्फी काढली हे काय हे म्हणलं तिकडे बघितलं. मग हे घे बर्गर का तिकडे So this is an English medium student. You know that? English medium student for playing with dogs. आम्ही लहान होतो त्यावेळी कुत्र्याला दगड मारत होतो. खेळत बसल्यात. खा 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 कधी खाल्लं नाही. खा कधी मिळालं नाही तुला. खा जरा मॅम सगळ्यांना काहीतरी सांगून एक छोटं रील करून दे की मला बड्डेचं. पोरांचा आहे काय करा काय करा काय करा काय पाहिजे बड्डे गिफ्ट काय पाहिजे? नंबर 1 इंग्लिश मीडियम मराठीचा. ओ माय गॉड मंडाला ड्रॉइंग काय असते ते? काय असते ते? खडू रंगवायला मंडल ड्रॉइंग म्हणजे काय सांग? जपानच्या लोकांचं असतं ते ड्रॉइंग. आपण जयशुमारात राहतोय का मी? जपान तर तुला मंडला मराठीत सांग. दुसरं काय
नेकलेस वाव किती वेळेस बाळा सेकंड म्हणजे मराठी आणि येते की तुला विचार तुमच्या स्कूलमध्ये आहे कुणाच्या चिक्कूच्या तू किती वेळेस चौथीला मराठी मीडियम हा इंग्लिश मीडियम मग मराठी में इंग्लिश में शिकवतात इंग्लिश मध्ये मराठी शिकवतात मग मराठी इंग्लिश में शिकवतात इंग्लिश मराठी में शिकवतात ते थांबायचं थांबा काय म्हटले मराठी पिरियड असतात तेव्हा मराठी बोलते बाकी पिरियड असतात तेव्हा इंग्लिश आणि हिंदीला हिंदी भूगोल कशी शिकवतात जॉग्राफी मला भूगोल माहित नाही इंग्लिश मीडियम स्टुडंट अरे भूगोल जॉग्राफी समस्या सर आहे का तुम्हाला समस्या विज्ञान आहे काय संस्कृत विज्ञान माहित नाही ए विज्ञान म्हणजे काय डॅनी सायन्स मुन्नो आणि इतिहास संस्कृत म्हणजे मध्ये एक श्लोक म्हणून दाखव तिला इतिहास संस्कृत मध्ये बोल जरा त्याच्यावर बोल की हिस्ट्री बोलली होतीस की मध्ये तू पाचवीला आहेस काय संस्कृत सहावीला आहेस हा ओ काय तर बोल त्याच्यावर संस्कृत मध्ये कुठला कमाल पाहिजे का मला रील करायचे का काय घेणार आहे पॉपकॉर्न म्हणजे चुचू कॅप हा चुचू कॅप चंचू पात्र चुचू कॅप ते काय असते ते काय असते ते होय ते पॉम म्हणजे काय ते रश्मिकाच ते ते रश्मिका म्हणतो ना सारखं हा याला काय म्हणायचं चुचू कॅप कितीला येते पप्पाच म्हणतात त्याला काय म्हणतात कसं असते आवाज असते की मरणाची थंडी आहे थंडीत रात्री 12 वाजता बड्डे करायचा आहे आणि थंडी बघणार सगळ्यांची बरं झालं कॅफेमध्ये करवले तर प्यायला मिळाले नाही रोजगार करायचा असतं तर अवघड झालं असले 2-3 दिवस करायला हॅपी बर्थडे म्हणू हा कसला वाज काढले बर्थडे किती काय पाहिजे 12 वाजता बरोबर हे ओपन होणार आहे इनोवा इन्व्हिक्टो किती गाडी सुझुकीची आहे काय मला इनोवाची म्हणली नेक्साची किती आहे प्राइस किती आहे 35 इनोवा सारखीच वाटते ॲक्च्युली हे आहे बड्डेचं सरप्राईज सुझुकीची इन्व्हिस्टा गाडी आहे ज्याची प्राइस आहे 35 लाख रुपये तर विषय हार्ड आहे नियोजन केक आपल्यावर बघायला लागते कडक हॅपी बर्थडे सिया सरप्राईज आहे त्याला सरप्राईज कोण घेतला म्हणून होय कौन घेतल्या ये गाड़ी है इधर हाँ आपकी है ओला उबर के लिए है
फोकस पडेल, साईड लावा, साईड लावा. तुम्हाला जायला अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन सक्सेसफुल झालं. खूप मस्त प्लॅन होता, एक्झिक्यूट पण छान झालं. सगळेजण खुश झाले होते. मुन्नूला तर काही अपेक्षित नव्हतं, ती सर्वात जास्त खुश झाली होती. तर सांगायचं झालं तर सुख म्हणजे नक्की हेच असते, जे आपला परिवार आपल्यामुळे आनंदी आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. सो एन्जॉय.